बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। डीबी स्पोर्ट्स कुरुंद दादाराम बुधाजी थोरात स्मृती चषक 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कुरुंद पडगा येथे आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ प्रथम चषक मिळवून विजयी। डीबी स्पोर्ट्स कुरुंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कुरुंद पडघा ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा पीटीसी संघ 2025 आयोजित क्रिकेट स्पर्धेत एकूण 42 संघांनी सहभाग नोंदविला। या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डीबी स्पोर्ट्सचे आयोजक प्रमोद थोरात, सूरज थोरात, रोहन थोरात, रोहित जाधव, रोशन थोरात, आर्यन थोरात, थोरात ब्रदर्स यांनी केले। ही स्पर्धा 20/12/2025 ते 23/12/2025 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ मागील 8 ते 9 वर्षापासून दादाराम बुधाजी थोरात स्मृती चषक या नावाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते। या स्पर्धेत नवनवीन क्रिकेटचे दादाराम बुधाजी थोरात स्मृती चषक 2025 दादाराम बुधाजी स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आणि आज आता फायनल होत आहे। तर फायनल होते तर आपण त्या संदर्भात जांभूळपाडा संघ प्रथम स्मृती चषक मिळवून विजयी झाला। तर द्वितीय स्मृती चषक विकी स्पोर्ट्स संघाने मिळवून विजयी झाले। तसेच थोरात ब्रदर्सच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी दादाराम थोरात स्मृती चषक आयोजित केला जातो आणि आपण जनतेला आणि आपल्या क्रिकेट प्रेमींना काय अतिशय सुंदर असे निवेदन करून स्पर्धा भरवली पाहिजे। प्रत्येकाने क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी थोरात ब्रदर्स आणि मामा यांनी अतिशय मेहनत घेतली। आपण कुठल्या संघातून खेळताय? श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा। श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आज ह्या ठिकाणी 2025 20 तारखेपासून दादाराम थोरात स्मृती चषक हा आयोजित केलेला आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि आपण आता फायनलला आला आहात। तर आपण नेमका आता आपलं उद्दिष्ट काय आहे? पहिल्यांदा म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळायला आम्हाला अतिशय मजा आली। हा ग्राउंड एकदम भारी ग्राउंड आहे, इथे खेळायला नेहमी मजा येते। गोल ग्राउंड आपल्याकडे बहुतेक कमी राहिलेत आताकडे आणि जी स्पर्धा त्यांनी आयोजित केली एकदम अतिशय आयोजन चांगलं आहे आणि असंच आयोजन अजून पडगेमध्ये आपलं व्हावं हीच आपली इच्छा आहे आणि आम्ही फायनलला पोहोचलो। आमचा चांगला खेळ झाला, याच्याबद्दल मी जाम खुश आहे। तुम्ही जाम खुश आहेत, परंतु तुम्ही आपण क्रिकेट प्रेमींना काय मेसेज द्याल? क्रिकेट प्रेमींना हेच मेसेज देईन की जसा आयोजन केलाय तसाच अजून आपल्या पडका परिसरामध्ये अजून जास्त आयोजन कसे होतील याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि चांगला क्रिकेट झाला पाहिजे। धन्यवाद। आपण दोघं क्रिकेट टीमला सार्थक हर्षकिरणच्या वतीने खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण ही ट्रॉफी विजयाची ट्रॉफी कोण नेतो आता ही अतिशय उत्सुकता लागलेली आहे। दादाराम बुधाजी थोरात क्रिकेट स्पोर्ट ह्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आपण किती वर्षापासून या क्रिकेट स्पोर्ट आयोजित करताय? साधारणतः आम्ही 9 वर्षापासून हा 9वा वर्ष आहे। हा क्रिकेट जो म्हणजे टुर्नामेंट आम्ही आयोजित करतोय आणि ह्या क्रिकेटच्या माध्यमातून नेमक्या कशा पद्धतीचे खेळाडू आपण ह्या ठिकाणी तयार झालेले आपण सांगू शकताय? ही आपली पीटीसी संघही खेळवले जातात। जे पडगा टेनिस क्रिकेटचे जे संघ आहेत ग्रामीणचे ते सगळे संघ इथे खेळवले जातात आणि या टुर्नामेंटसाठी चांगलं सहकार्य अनेक मान्यवरांचे आम्हाला लाभलेले आहेत आणि असे मान्यवरांना मी अजून एक विनंती करतो की असेच तुम्ही सहकार्य अनेक टुर्नामेंटसाठी करा, कारण की जर का अशी टुर्नामेंट होत राहिली तर चांगला एखादा खेळाडू या माध्यमातून चांगल्या वरच्या लेवलला जाऊ शकतो। तर असे जे टुर्नामेंट आहे हा प्रत्येक गावामध्ये आयोजित केला पाहिजेत आणि असे संघ खेळवले पाहिजेत। आपण ह्या ठिकाणी पाहतो की असे टुर्नामेंट्स आयोजित करून एक चांगल्या पद्धतीचे खेळाडू तयार झाले पाहिजेत। अगदीच आपल्या शहापूर तालुक्यातील शेरेगावचे तारमळे हे देखील अशाच पद्धतीच्या टुर्नामेंट्स मधून तयार झाले आणि आज ते आपल्या IPL मध्ये खेळतायत। तर आपण त्याच्याकडनं जाणून घेतलं की अशा पद्धतीच्या ज्या टुर्नामेंट्स आपण आयोजित करतो आणि ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठी एखादा चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर तयार झाला पाहिजेत हे ह्या आपल्या सर्व आयोजकांचं म्हणणं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी ही क्रिकेट मॅच खेळली जाते आणि ह्या सर्व क्रिकेट प्रेमींना हर्षकिरण न्यूजच्या माध्यमातून धन्यवाद देतो। कॅमेरामॅन हर्षवर्धन थोरात सह संपादक किरण कुमार थोरात, धन्यवाद।